हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालचे दिसाक आमी गीतामृतांतो एक ज्ञान साधने खातीर निष्काम कर्म कोरका म्हूण कृष्णान सांगिल्लें आमी हांगा पळयलें. म्हळ्यार निष्काम कर्म कोर न्हू म्हळ्यार निसंगी कोण तांकां मात्र ज्ञान परमात्मा ज्ञान मेळटा म्हणून निसंगीक. तशी निसंग जावन निष्काम जावन कर्म करी. तें कशें करचें म्हूण सांगता पळय तो. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. म्हळ्यार ज्ञानाक मुख्य कारण कसलें म्हळ्यार निष्काम कर्म वैव्या. तशें जावन योगस्थः कुरु कर्माणि. योगस्थः म्हळ्यार फलस्नेह सोडून म्हळ्यार फलासक्ती सोडून ते निष्काम कर्म तूं करी. संगम त्यक्त्वा ते कर्मा वयरी आसक्ती सोडी, फला वयरची आसक्ती सोडी. तशी ते कोण निष्काम जावन फलासक्ती सोडून काम करतकी ताका योग कर्मयोगी म्हणटाचे. योगस्थ जावचे म्हळ्यार तशी. सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. म्हळ्यार समत्वम योग उच्यते. समचित्तारी आमी कर्म कोरता. समचित्त म्हळ्यार कसलें ह्या कर्मान तो कसलें फल लिखल्यार मान न्हू आमकां फल मेळटा की ना की म्हणून. जेवो फल मेळका म्हूण सांगून जोर आसक्ती त्या कर्मार दवरून आमी करताची. जाल्यार फल मेळ्ळी म्हळ्यार आमी दुख्ख भोगताची. ताजे खातीर कर्म करची मात्र हांवें फल दिवची परमात्मान. फलापेक्षा हांव करना. देवा म्हाका हें कर्म कोरका म्हणून तूं प्रेरण केला हांव करता. तुगेल प्रित्यर्थ जावन करता हें कर्म. तशें करून फलापेक्षेचे आशे सोडून कर्म केल्यार मात्र तें सक्सेस जाता. तशी म्हळ्यार तें मात्र ज्ञान म्हणून घेता. म्हाका हें सांगतना कसलें एक उडगास येता म्हळ्यार एक एकलेल्या दोग जन एक काणी उडगास येता. कसलें म्हळ्यार एकलेल्यागी दोग जन कामां आसताची. दोग जन भारी श्रद्धेरी ते यजमानाल काम करताची. एकलो सांबळ घेता कामाचे, ताका गती आसा घेता. आनी एकलो दिल्यार घेना म्हणना जाल्यार सांबळा अपेक्षेन ताणें काम करनी. जाल्यार दोग जनय श्रद्धेरी काम करतरसची एकल्याक म्हणत जाल्यार त्या यजमानाक कोणाल वयर चड प्रीती आसता म्हळ्यार तो सांबळू दिल्ली की ना म्हण पळयना नशी, सांबळाची अपेक्षे करना नशी कोण चंद करून काम करता पळय तागेले वयर येदी प्रिती यजमानाक चड आसता. तशी तो मुखार सून ताका तागेले वेव्हारांत एक भाग आसता म्हळ्यार पार्टनर जावन करून घेतकय तो त्या वेळाक ताका मुखार सून त्या वेव्हारांत चड लाभ जाताय. ताका म्हळ्यार ताणें यजमाना लागीं कसले अपेक्षा करना नशी, तो सांबळ घेना नशी कामाक म्हळ्यार कसलें सांबळा अपेक्षा करना अशें काम करतना कितले श्रद्धेर करतशिलो. तशीच हांव कांय भागस्त जालो म्हळ्यार पार्टनर जालो म्हूण सांगून कसलेय विशेशता दाखयना अशी पुडी कशी काम करता तशी काम करतस. हे यजमानाक लाभ चड जातर गेल्ले कडेन ताका खुशी जावन ताणें तागेले चिल्लीक दिवन मारडीक करली की पळय फलापेक्षेन अशें काम केलेलें देखून ताका मुखार सून त्या घरा जावं जेवची तशी जालें. तेची फलापेक्षेन काम करता आशिल्लो तो सांबळ घेतलो. हागेले इतलेची श्रद्धेर ताणें काम केल्यार तो आजीकय कामात जावन आस म्हणून. तशे खातीर निष्काम कर्म करतले जनाक हांतू हे लौकीक जालें. पारमार्थीकांतूय तशीच निष्काम कर्म कोण करता ताजे फल कसलें म्हळ्यार ज्ञान. निष्काम कर्म करलेले जनाकय फल आसा. तें फल कसं म्हळ्यार ज्ञान. त्या ज्ञाना निमती जावन मोक्ष प्राप्ती जावचेकय पुरताका. जाल्यार काम्य कर्मीक
पारमार्थीक जावन फल कसले म्हळ्यार स्वर्गू. त्या मागिरी स्वर्गू जाल्ली कुडले स्वर्गार वता तो मरण जाल्ली कुडले स्वर्गार वचून थंयची सुखोपभोग भोगून तागेले पुण्य क्षीण जाता वापस ताण जन्माक येवू का. तशें जावन तूं निसंग जावन मोक्षापेक्षा जावन कर्म करची लायक की तूं स्वर्गापेक्षा जावन कर्म करचे लायक ते तुची आलोचना करी म्हूण सांगू. तशी केन्नाय योग म्हळ्यार कर्मयोग योगस्त म्हळ्यार कसं न्ही सिद्धी असिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. सिद्धी कार्यसिद्धी आणि कार्य असिद्धी ते दोन्ही सम जावन घेवचे. इतक म्हळ्यार फलापेक्षेन काम करणे. फलापेक्षेन काम केलें जाल्यार तें काम सिद्धी जायना नातल्या बेजार जाता आशिल्लो वय वे. तशें निश्काम जावन ज्ञानोपाया खातीर म्हळ्यार ज्ञान मेळका म्हूण सांगून कर्म करतना ते कर्मा निमती सिद्धी जेवो लेखील तशी जायना नाशिल्लो जाल्यार देवान लेखील तशी जावचें ते कर्म हांव म्हगेले 100% दिवन एफर्ट दिवन काम केलां जाल्यार ते समजाय न्ही म्हळ्यार परमात्माला मनान तूं समजावचें नज म्हण आशिल्लें दिसता म्हण लेखू का जेवो समजावन 4 जणांनी भारी होगळसिल्यार हें परमात्माला निमतीची जाल्लेलें हांव न्ही हें करचें न्ही म्हूण सांगून कोण कसलो आमकां होगळसिला तें पुरे आमी परमात्माक सोडचें. हें हक्क म्हणजे निश्काम कर्म ताजे निमती मुखारसून आमकां परमात्माला ज्ञान जाता. अशी आमी सर्व कर्मांतू कर्मफलांतू आसक्ती सोडले म्हूण जाल्यार परमात्माला ज्ञान मेळटा केदें व्हड एक फल पळय तें. ना नातल्यार आमकां परमात्माला ज्ञान मेळचेंच ना आमी आमगेल्या आसक्तीन कर्म करतरी आसताची. तशें जावन कोणाक हे सिद्धी असिद्धी लाभ अलाभ जय अपजयाच्या विशयांतू कोणाक समत्व आसता ताका मात्र योगी म्हूण म्हणटाची म्हूण. तशी हांगा ज्ञानाक एक साधने खातीर निश्काम कर्म कोरका शिवाय काम्य कर्म तें अत्यंत हीन जावन आशिल्लें म्हूण सांगून तो सांगता पळया कृष्ण कशी म्हूण. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाफलहेतवः. म्हळ्यार मोक्षाक कारण जाल्लें निश्काम कर्माचे खातीर फलापेक्षा कोरून करचें काम्य कर्म आसा पळय तें मस्त एक लो लेवल म्हळ्यार किळू म्हूण म्हणटाचे आमी. म्हळ्यार निश्काम कर्म केल्यार मोक्ष मेळटा कामी कर्म केल्यार स्वर्ग मेळटा. स्वर्गा पशी मोक्ष चड. स्वर्गाच्या मुखार आमी वापस हांगा येवका खंय भुलोकार जन्म घेवन येवका. मोक्षाच्या मुखार आमी वापस भुलोकार जन्म घेवन येवचे ना. भुलोकार जन्म घेतल्यार वापस आमी कश्ट पावका सूख मेळटा की म्हूण सांगून राखून बसोका दुख्खांतू जिवन वता. कोणाक वापस भुलोकार जन्म मरण ना की तांकां दुख्ख ना म्हूण सांगून लायक. तशें जावन अर्जुनाक कृष्ण सांगता दुरेण ही अवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः म्हळ्यार फलहेतवः कृपणा म्हळ्यार कृपणा फलदाशे फलाचे आशे केल्यार आमी फलापेक्षा केल्यार म्हळ्यार ताका कृपणत्व म्हणचें. कृपणत्व म्हळ्यार जिपुणत्व कसले लेख वयत केन्ना एक कन्नडांतू सांगता साकू ಎಂದರೆ ಸಿರಿತನ ಬೇಕು ಎಂದರೆ ಬಡತನ. केन्नाय आमकां जावका म्हूण दिसतलो मनीस केन्नाय दुर्बळत निंगी तर आसता. साकू पुरो देवा तूं दिलेलो भरपूर म्हणलो तो पुरो जनाल पशी चड श्रीमंत त्या म्हळ्यार ताका मना तृप्ती आसा. मना तृप्ती ना म्हूण जाल्यार कितली श्रीमंती कसल्यार पावना. मना तृप्ती आसा म्हूण जाल्यार गुडसला आशिल्लोय संतोशार आसता. पण एक थंयच्यान एकल्यान घर आशिल्लें की कोटी गटल्याचें बंगलो ताजे लागींची एकलो सान गुडसल त्या घरा सायडाक एक सान गुडसलांतू कसलें ना ताका बापा एक मुळी माड सान गुडसल तरपल गिरपल बांदून तंत भितर वाण शिंवोन बसच्यो एक मोची. तो कसो की शिंवयलें केल्लें रात्री म्हणटना गोळण हाडलें ते कसो की हाडलेलांतू हाडला जाल्यार तांतू कसो की पेज की ಸ್ವಲ್ಪ चड आसल्यार कसो की एक रांदय की कोण शिजोवन खाल्ली ना नातल्या पेज मांद्र जेवलो एक पण ताका कसलेच व्यार जायना नातल्यार न्हू तो न्हिदलो. जाल्यार न्हिदतना केन्नाय ताणें देवाल पद्य सांगून न्हिदूच की भारी संतोश राग तांडून कडेरी तो रात्री तो यजमानान न्हिदूचे तागेले बेडरूमाचे बगलेन तोग्गू हागेले मोचिले गुडसल
ताका माळयेर दुखून दिसता टॅरेसार राबल्यार बाल्कनींत राबल्यार तो आनी पळोवचो साण केन्ना आई संतोश आरे पद्य म्हणटोर न्हिदोचें एक तर पलमांत्र साड फॅन ना AC ना कसले ना तितले असल्यार हाका भारी संतोश हाका आश्चर्य जाता म्हाका फॅन आस लायक डनलपान तुळस चंद मंचस AC आस पुरे सूख असल्यार म्हाका न्हीद पडना रात्रीचें कांय कांय पुणी येचना हक्क कसलो ना संतोशार न्हीद पडटा जाल्यार कितले पाप दळिद्र स्थितीर आसन ताका कसले पुणी हांव सहाय कोरका एक घर पुणी ताणें बांदून राबोका म्हूण सांगून एक चिल्लांत बरी भांगराचें कॉयन घाल न्हू तागेले गुडसला भितर उडयत वा भजन सांगतर आशिल्लो पद्य सांगतर आशिल्लो वयर दुखून ते मुळी मांडन ताजे एडा दुखून एक चील पडलें सोडवान पळयता बरे भांगरा नाणी आस हक्क पाप सोदिले कोणाला पुरो वयर दुखून पडला ताका दिसलें की भगवान जब देता है चपड पाडके देता है म्हणटात न्हय तशें काही कित्यावन वयर दुखून उड्डयले दिसता मेल गुडसलांत पडलें आनी संतोशार आसूं येता म्हूण जाल्यार रात सगळे न्हीदपणीक ताका आतां तें घर बांदूका वय घर बांदूका म्हूण हागेलो उद्देश घर बांदूका म्हूण आसल्यार ताका तें देवान दिल्लें न्हय म्हूण तागेले मनान तूं कशें करचो ह्यो दुड्ड म्हूण ताका कळ्ळी ते दुसरे रात्री पद्य राबले तागेले दुड्ड खंय निपोवन दवरचें म्हूण कळना नाशी मात हुंजल ताका हें झोपडी पट्टीन तूं खंय दुखून कोणें चोरान रिगल्यार कोणें येना तागेले घराक थंय दुड्डस म्हूण कोणाक गोतस जाल्यार हक्क गोतस ना मात आमी मस्त भांगर आस म्हूण सांगून तशें ताका ते दुसरे रात्री न्हीदपणी सकाळ तो यथा प्रकार वाण शिवोवच्या म्हूण चमकला तागेले एक सान कोंत घालून बसता आनी वाणचे शिवोवच्याक थंय वचून बसल्यार ताका घरा वयरची चिंता सम करचें काम करूं येनी काम सोडून वग्गी उठान घर कडेन येता इत्याका म्हळ्यार ते दुड्डस की ना म्हूण पळोवच्याक भांगरा बर आस की ना म्हूण पळोवच्याक घडी काण पळयता वपास ताका रात्री न्हीदपणा हें कशें राखचें म्हणून 3-4 दीस गेल्ले हागेले पद्य ना हाणें कामां वचचीना हें दुड्ड राखचे खातीर पोटा खावचें कांय ना ताका कडेरी एक दीस हाका त्या श्रीमंताक आश्चर्य दिसली की वो कसं लागेल पद्य न्ही कसं लायक नास की ना पळया दुड्ड दिलेलं ना हांव जमप्रपट्टी सोणू चमकल दिसता म्हूण सांगून तागेले घराले वचून पळयतना तो आस भितर एचनेरी आस तो निमगीत की तूं इतले एचनेर कसले आस तूं बारी संतोशार आशिल्लो कडेन वोसंक वय हांव संतोशार आशिल्लो म्हाका आतां दिसता हांव संतोशार आशिल्लो पळोवचें जायन दिसता देवाक म्हूण सांगून इत्याक न्ही म्हाका पयर ताणें वयर दुखून एक दुडवा पोटली उड्डयला म्हाका जाय वय हें कशें राखचें खंय कांड दवरचें म्हळ्यार एचनेर म्हाका रात्री न्हीदपणा आंगडी म्हगेले ते वाणशिवोवचे जागेर चमकल्यार ह्या दुडवाचे येचन जावन वापस येता कोणाले चोरा लाता मेळटा की कसं जाता की म्हणून तूं एक घर न्ही बांदून राबून वचवें कशी हें खंय व्हरचें हांवें कोणाकय तुका कसलें नातिल्याक इतलें दुड्ड खंय दुखून येयलो कांपिलवें म्हणल्यार देवान दिलेलें म्हळ्यार तांणी नमगताचें ना हांव कांपेल म्हूण सांगून रायाल सैनिकाले सांगून म्हाका जैलाक घालयल्याची म्हाका भंय जाता कसं करता तसल्यार आत्तां न्ही तुगेल्या मस्त दुड्ड आसना ताजे वटू या बाई दुड्ड तो दवर तूं हांव निश्चिंतेर एक न्हीद काडटा हाजी 4 दीस जाले न्हीद जावना अशें म्हणाल खंय ते पोटली काडली हागे लागीं दिल्ली दय कोरून व्हर तूं ह्यो दुड्ड म्हाका नाकाची नाका म्हणाल खंय रात्री चमकल खंय तो चमकलो कोण श्रीमंत रात्री हागेले गुडसला दुखून येता प्रकार पद्य सकट जातरच खंय ताका लायक न्ही पळकी हेरदोसो क्रमार तो तागेले कामाक बतरस म्हळ्यार हें आमकां कसं सांगता म्हळ्यार केन्नाय सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम बुद्ध द्युरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय कृपणाः फलहेतवः कितली आमी फलापेक्षा केल्ली म्हण जाल्यार कितली आमकां दिल्यार आमगेलें तें कृपणत्व सोणू वचना इत्याक आमकां कितलें मेळ्ळ्यार मागीर मेळ म्हणू दिसता ताका ही काणी सांगिला तशी तो सांगतरच कसं म्हळ्यार दुरेण ही आवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय म्हळ्यार केन्नाय कशी म्हळ्यार मोक्षाक जावका आशिल्लें निश्काम कर्म केल्लें म्हण जाल्यार ते आमी कर्मफल जाय म्हूण लेखून करचें काम्य कर्मा पशी श्रेश्ठ जाता तशें जावन तूं मोक्षोपाया खातीर निश्काम कर्म करी तूं फलापेक्षान कितलें काम करता तें तुका आनीकी दुख्खाक कारण करता हांगा कर्पणत्व म्हळ्यार जीपूण दुख्ख कसलें लेखूं येता विषाद कसलें लेखूं येता तसं लेख एक कारण जाता म्हूण म्हणटा इत्याक आतां हांगा धनंजय म्हणलें कृष्णान इत्याक म्हळ्यार ताणें राजसूय याग युधिश्टीर करतना तांगे लागीं दुड्ड नाशिल्लें त्या वेळार ताका
कृष्ण सांगता उत्तर कुरु प्रांत्याक निमस एक कडेन एका कडेन वचून धन संपादन करायची म्हळ्यार युद्ध करायची युद्ध करून धन संपादन करायची म्हणून तशी अर्जुन उत्तर कुरु त्या उत्तर सायडाक अर्जुना पेटयताच थंय वता वता ताका मरुतरायाले यज्ञाचे जागो सकड मेळटा थंय जाय जाल्यार सकड ताका भांगराचे आयदन दुड्डू सोणचें कलल सकड मेळटा ताजे पशी मुखार वचून देवतेंक गेला हांग वच देवलोका वचीत असल कडेन एक उत्तर कुरु म्हळ्यार राज्य आशिल्लें थंय तो गेलो वता तशें पुराय कडेन दुड्डू गेलोवन येयल देखून ताका धनंजय म्हणलें तसल धनंजय धन संग्रह केला ताणें तसं राजसूय यागांतू त्या तांतून थोडो दुड्डू वराया म्हणून ताणें प्रयत्न करनी जेव्हा धर्मरायाला सांगनी पळय अण्णा इतलं ದುಡ್ಡು ಒಟ್ಟು ಕೊರ ಕ್ವಾಣ್ಪಟ್ಟ ಕಷ್ಟ पावला तू ಅಂತೂ ತೊಡೋ ದುಡ್ಡು ಪುಣಿ ಕಂಡವರ್ನ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತ ರಾಜಸೂಯ ಯಾಗಕ್ಕೆಲ್ಲ ಪಾವನ ಆಶಿಲ್ವೆ म्हणून धर्मरायालागी निमगिंताणे निष्काम ರೀತಿರಿ सर्व ದುಡ್ಡು कंच गळसून सर्व खर्चून राजसूय याग भारी चंद करून केला मात्र नाही सर्व रीतीचे दान धर्म सक्कड केला त्यांनी देवाला प्रीती खातीर तशच्यावन तक्का हांगा धनंजय म्हूण आप्पून कृष्ण उडगास करता पळय तितली धन संपादन करून हाडला जाल्यार तू तुगेल खातीर दवरना नशें निष्काम रितीर काम केलें न्हय आतां कसो तूं निष्काम कर्म करूनच म्हणून तशी तो सांगता अर्जुनाक अर्जुना तुका गोतना फलाच्या उद्देशान तूं कर्म केल्लें म्हूण जाल्यार तूं कृपणी म्हणून घेता तूं कितलें आसल्यार एक दिन म्हणून घेता कसलें ना तुगे लागीं म्हणून घेता इत्याका म्हळ्यार जाय जाय म्हणल्यार तितलें दुर्बळपणा म्हणटाची तशें जावन तुगेला कितलेंय आसल्यार तुका आनीकी म्हाका जाय आशिल्लें आनीकी म्हाका जाय आशिल्लें म्हणल्यार जाल्यार तूं मनान दुर्बळूती तूं तशें जावन तूं निष्काम कर्म करी तुका ज्ञान प्राप्ती जतर वता पळय निष्काम कर्मान तशें जावन तुका एक पंत एक कर्म निष्काम जावन करून पळय मागीर तुका तशी कोरया म्हण दिसता दाजीन तुका खंयची ज्ञान हंत हंत जावन तुका ज्ञान मेळटर वता तशें जावन तूं निष्काम कर्म करी म्हूण सांगून कृष्ण सांगता निष्काम कर्म परोक्ष ज्ञानाक कारण दिता अपरोक्ष ज्ञानी कोण तो मोक्षाक अधिकारी जाता तशें जावन मोक्ष म्हूण म्हळ्ळें एक स्थिती भारी आनंद दितले ते आनंद म्हणलेले एक आनंद म्हणलेले एक उच्छ्राय स्थितीक म्हळ्यार मस्त आनंद दिवचे म्हणान मागीर ते परम आनंद म्हणटा ताका ते परम आनंद दिवचे मोक्षा स्थितींत आसूनय तो जीवात्म परमात्माल सेवा करता म्हळ्यार मुक्तानपी भक्ती ही नित्यानंद स्वरूपिणी मुक्त जावन आशिल्ले जनाकय थंय तांणी परमात्माल भक्ती करताचीच की इता म्हळ्यार तांकांय ती भक्ती आनंदाक कारण जाता म्हूण सांगून तशें काम्य कर्माक फलरूप जावन मेळ्ळेले स्वर्गादी सुख नाश जाता मस्त पंत हे विशय येयलो पुण्य क्षीण जाल्ले नंतर वापास स्वर्ग आशिल्लो तो मर्त्य लोका येवन नाना योनींत जन्म येवका जाता निष्काम कर्मा दुखून एक ज्ञान जाता पळय त्या ज्ञानाक आमी अपरोक्ष म्हणटाची त्या ज्ञानान मोक्ष म्हळ्यार स्थिती मेळटा ती खंय वैरी वची वापास अधोगतीक येवचें ना तशी त्या मोक्षांतू तांकां मुक्त जनांक भारी आनंद जाता नश्वर जावन आशिल्लें हें स्वर्ग सुख कोण अनुभव करता तांकां होलसेल म्हूण जाल्यार मोक्षाची सुखां होलसेल म्हूण जाल्यार हे स्वर्ग सुख कसो बा एक क्षुद्र विशय यो म्हूण सांगून आमकां दिसता तशी कृपण म्हळेले शब्द हांगा आयला लोभी म्हूण म्हळेलय अर्थस जाल्यार अर्जुनाक हांगा कृपणः फल हेतव म्हूण इत्या म्हणल्या कृष्णान लोभी म्हळेल्यार तारमणी इत्याक म्हळ्यार ताणें सुरवेक कृष्णाले सांगला कसलें म्हूण म्हळ्यार 3 लोकां सूख म्हाका मेळ्ळो जाल्यार म्हाका नाका कृष्णा म्हूण सांगून म्हणला देखून ताका स्वर्गापेक्षा ताका 3 लोकांच्या अधिकाराचे आशिना म्हणटन ताका कसले जावक आशिल्लें ते भगवंताल विशयांत ज्ञान ताका जावक आशिल्लें म्हूण लिखचें तशें जावन कर्मफल काम्य कर्मा आपशी निष्काम कर्म श्रेष्ठ म्हळ्यार ताजेर तो कसलें म्हळ्यार कर्मफला आपशी ज्ञानाचें फल ओड जावन आसता म्हूण तशी कृष्ण मुखार अर्जुना सांगता बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम म्हळ्यार बुद्धियुक्तो
ब्रह्मज्ञान मेळ्ळलो अपरोक्ष ज्ञान मेळ्ळलो तो उभे सुकृत दुष्कृते जहातीह म्हळ्यार लौकिक आनी स्वर्गादी पुण्य लौकिक आनी स्वर्गादी पुण्य तो कसो करता जहातीह सोडता खंय तो नाका म्हणून तशी ताका कसो दिसता योग कर्मसु कौशलम निष्काम जावन आशिल्ले कर्म योगची कर्मसु कौशलम सर्व कर्मांतो निष्काम कर्म श्रेष्ठ कर्मयोग श्रेष्ठ म्हूण ताका सांगता आनी तस्मात योगाय युज्यस्व तूं कर्मयोगी जावच्याक तूं प्रयत्न करी तशें जावन तूं कसो जाता तशें कर्मयोगी जाल्यार कर्म बंधनान तूं पडना कोण फलापेक्षेन कर्म करता तांणी अपास कर्म बंधनांत पडताची ते कर्म बंधना पडल्यार ते कर्म बंधना पडलेले ते दुष्कृत्य सत्कृत्य हे दोनीचे पाप पुण्य म्हणलेले कर्म बंधनांत तांणी पडतात न्हय ते भोगू खातीर वपास जीव घेवन येताची दुष्कृत्या खातीर दुख्ख भोगताची सत्कृत्या खातीर सूख भोगताची जाल्यार जन्म म्हणलस सुख दुख्ख म्हणल्यार ते जन्मान तो भोगूका जाता तशें जावन हांगा बुद्धियुक्त म्हणलें कसल्याक बुद्धियुक्त म्हळ्यार महाज्ञानी ब्रह्मज्ञानी म्हळ्यार कोण तो सगळो दीस परमात्मा निरंतर चिंतन करतलो तशीच आनी हांगा म्हणलें सुकृत दुष्कृते उभे म्हळ्यार आतां आमी पुण्य काम करोची इश्ट पुण्य आनी अनिश्ट पुण्य म्हणटाची अनिश्ट पुण्य म्हळ्यार पुण्यातूय दोन नमून आसा म्हण जाल्ले वय इश्ट पुण्य म्हळ्यार कसलें म्हण पळया परमात्मा विशयांतूच मन दवरून ताजे निमती ज्ञान भक्ती सकट मेळचे ते इश्ट पुण्य तेची आमी मुक्तीक विरोध जावन आसूचे सर्व कर्मा फला अपेक्षेन काम करून ते चांग काम म्हणलें क्या स्वर्गादी पुण्य अपेक्षा करचे ते चांग काम कोणें वायट काम केल्यार स्वर्ग मेळना नरक मेळटा म्हणटा चांग काम पुण्य कामाची जाल्यार तांतूं अपेक्षा खंयची आसता स्वर्गादी लोकाचे तशें जावन ते विशय भोग भोगचे अपेक्षेन कर्म करचे वय स्वर्गा वचून कसो आश आसता सूख भोगूका म्हूण तशी सूख भोगचे अपेक्षेन कर्म करल्यार जेव सूख भोगचे खातीर कर्म केल्यार ते खंयचे आतां यज्ञ याग सकट करताची म्हणलें आतां पुत्रकामेश्ट याग केल्ले राजसूय याग केल्ले जवो वाजपेय याग केल्ले अश्वमेध याग केल्ले हे पुरे याग कसो खातीर करताचे हांगा आसतना सूख मेळका व तरी स्वर्गा वचूका म्हूण लेखून करचे पुत्रकामेश्टी म्हळ्यार हांगा ऐहिक जावन ताका एक पूत मेळटा जाता संतान मागीर पारमार्थीक जावन इलाब आसता तुवें ताका म्हळ्यार सर्व देवांक तृप्ती केल्लें न्हय पुण्य काम तें तंत कसो पुण्य मेळटा म्हळ्यार स्वर्गादी लोक मेळ्ळो पुरो मोक्ष मेळना ते क्षण जर वापस ताणें तो जन्मा येवूंक जाता मर्त्य लोकांक ताचे खातीर इश्ट पुण्य आनी अनिश्ट पुण्य म्हणचे तशी तो सांगता आमी करचे पुण्यातूय दोनी बगस तशें जावन केन्नाय आमी अनिश्ट पुण्या खातीर अपेक्षा पावना नाशी इश्ट पुण्य प्राप्ती करच्याक अपेक्षा करता ताका कसो म्हणचें म्हळ्यार भगवंताले ज्ञान मेळचे खातीर भगवद अर्पित बुद्धीन कर्म करता तशें जावन हाका योग म्हूण म्हणटात तशें जावन केन्नाय योग कर्मसु कौशलम म्हणलें परमात्मान हांगा कसल म्हूण म्हळ्यार खंयचे एक कर्म करता जाल्यार सतत अभ्यासान नव्हते आमी कर्म करचे तशीच निष्काम कर्म करता जाल्यार आमी अभ्यास करूं का एक पंथ करतना ना हे आमी परमात्मा समर्पण केला म्हणले खूब रुची दोन्ही पंथ करतना खूब रुची त्यामुळे आमी प्रयत्न करता आसाची मदीं तुका जावं एक काम करतना आमकां कृष्णार्पण म्हणून सांगू विसरू पुरो जाल्यार वपासय प्रयत्न करूनू काम करता कित्याक म्हळ्यार खंयचें कर्म जाल्यार आमी करतना प्रयत्न करूं का तशें निष्काम कर्माकय प्रयत्न करूं का प्रयत्न केल्ले म्हूण जाल्यार ताका कौशल म्हणचें प्रयत्न करून निष्काम कर्म करचे प्रयत्न करून निष्काम कर्म सिद्धी आमकां जाल्ले म्हूण जाल्यार खंयचें काम करतना कृष्णा म्हणचे अभ्यासू सूर जालो म्हूण जाल्यार ताका कौशल म्हणचें कर्म कौशल म्हणचें तशीच एक अच्युत मामान एक विशय सांगिल्लो हांगा म्हाका सांगया म्हूण दिसता एक वार्डीक नवें वार्डीक जाल्यार बामण बायले कसले रांदप गोतना खंय आनी तिका रांदप मान्नी घरा काम करच्यान तुवें तिका कसले एक विशेष एक कसो म्हणचे अभ्यास ना आशिल्लो
तसल बेळारी ती एकक पंत बामणान ऑफिसा दुखून संज बळ येवचे तेदना ती गेल रांदप जायना एकक पंत केल्लेलें काम 4 जेव 5 पंत कोरका आशिल्लें समजयना मागीर तशी थंय लागीं घरान तूं एकली बायल मनीस आशिल्ली तिका 3-4 चेडूं जाल्यार ती 10 घंटे भितर सर्व काम कोरून ती हिगे लागीं येत्तवे हरिकथा साजी देवस्थानाक येत्तवे आज अमके कडेन असल विषय आस थंय पूज आस हांगा ह्या देवस्थानांत ही पूजा आसा सकट निमगे तेन्ना इणी सांगता की म्हाका जायना म्हाका मेळ्ळी न्ही टायम मेळना मिगेल काम जायनी म्हूण कडेन रे इत निमती म्हण एक अभ्यास जायनी तेचे न्ही 1 वर्स चमकल म्हणजे काम करून मागीर तिकाय कळटा कितले वेळार कशें काम करून आमी वरलेलो वेळ सदुपयोग करूं येता म्हूण ती बायल मनीशी 4 चेडूं जाल्ल्यांची म्हणटा कितले वर्स दुखून काम करता रस तिका त्या कामान तो एक परिणिती म्हळ्यार तिका मेळ्ळा एक्सपर्ट जाल्या ती सर्व कामान तूं तशी ती कसं करता म्हण ती समय व्हरून चंग कामाक व्यय करता ही समय व्यर्थ करता म्हळ्यार एक काम जायना तशें जावन कोणाक कौशल आस कामान तूं ताका काम करच्यान तो आनंद मेळटा कोणाक काम करचे विशयान तो कौशल्य येनी ताका केन्नाय ताका ह्यो आनीक हें काम आसा आनीक त्या काम आसा म्हूण म्हणटात आतां एक बायल मनशीक तिका कितली वर्सां रांदपाचें जाल्यार ती कसं करता म्हळ्यार सकाळीं उठयले कडले गॅसार खंयचे गॅसार कसं दवरका खाणां कशी तयार करता ताजे मदें चटणी कशी वांटूचें ताजे मदें तरकारी सुरवेक मसाला घाल्ले ताजे मदें ते मसालो जेवची वेळा ही गेली तरकारी शिंदून जाली शिजोवन जाली हें पळय कर्म कौशल्य न्हय नातलें रे सुरवेक पुरे तरकार घालून शिंदू बसल्यार 10 घंटे थंय शिंदून जायनातलें मागीर उठान मासोल घालचें केदना खंयचे टायम कशें आमी वरो येता म्हूण सांगून हें बायल मनशांक वच रांदप करतलें तशीच एक व्यापारीकय एकलो व्यापार करता म्हूण जाल्यार कशी खंय सामान खंय दवरका तेका उडगासो ते खंय आसा म्हूण सोदूच आसचें जरा पक्क उडगास येवका तेदना वगवगी पॅकिंग आनी जाता अशी कर्म कौशल्य म्हळ्यार मस्त रितीर आसा तशें कोणाक कौशल्य म्हळ्यार कळना मात काम करून सतत अभ्यासान तें काम करचें कशी म्हळ्यार एक रूढी जाल्ला म्हूण जाल्यार तो एक कुशलकर्मी योग कर्मसु कौशलम म्हूण सांगून तेचें म्हणलेलें तशीची आमकां एक सुरवे दीस बांयत दुखून उदक तांडयतना बारीक कश्ट जाता तांडून अभ्यास मागीर 2 कळस आत्ता धरून मरणाची वेळ तशें जावन ते खंयचे एक काम सतत अभ्यास करूनच सक्सेस जावचें तशी हांगा तो कृष्ण सांगतरस कसलें म्हळ्यार योग कर्मसु कौशलम सतत तूं अभ्यास करून भगवद अर्पित बुद्धीन काम करता जाल्यार अभ्यास करूं का आजी आमी कृष्णा तुगेले प्रितीर्थ जावन काम करता रस आजी फल तुका म्हणून आजी सांगलें फाई सांगता म्हण ना खंयचे एक पंता ते आमगेले खातीर आमी केल्लें म्हूण म्हळ्यार ती फुडली भावना येवच्या काही पुरो ताजे खातीर सतत अभ्यास करून हें निश्काम कर्म करचें अभ्यासू जावका म्हूण सांगता तस्सल मनीसो मुखारसून अपरोक्ष ज्ञान पावता म्हूण सांगून कृष्ण हांगा अर्जुनाक सांगता निश्काम कर्म म्हळ्यार कसलें म्हूण सांगून आनी अर्जुनाक खंयचे उपदेश दिता म्हूण म्हणलेलें फायच्या दिसांत आमी पळया आजी सांगील तसले गीतेचे संदेश परमात्माले आनी गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावान करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु।